स्टार्ट. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. हे संत तुकारामांचे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून सहकारी चळवळीची सुरुवात झाली. भारतात सहकारी चळवळीचा प्रारंभ 1904 मध्ये झाला. शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून मुक्तता व्हावी, सहकारी संस्थांच्या माध्यमातून पतपुरवठा करण्याचे ध्येय समोर ठेवून तत्कालीन थोर व्यक्तींनी सहकारी संस्थांची स्थापना केली. त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते, परंतु सहकारी संस्था स्थापन करून त्या चालविल्या, राबविल्या व नावारूपास आणल्या त्या समाजातील थोर व मोठ्या व्यक्तींनीच. अशा रीतीने सहकारी तत्वावर शेतकऱ्याला पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था अस्तित्वात आणल्या व त्या वाढू लागल्या. पुढे 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला व भारत सरकारने समाजवादी समाजरचनेचे ध्येय अंगीकारले. या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी सहकारी चळवळीचा उपयोग करून घेण्याचे सरकारने ठरविले. तद्वतच सहकारी चळवळ फक्त शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याएवढ्याच उद्देशापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिचा विस्तार अन्य क्षेत्रांतही झाला. गृहनिर्माण संस्था, ग्राहक संस्था, विपणन संस्था अशा अनेक सहकारी संस्था निर्माण होऊ लागल्या. समाजातील नागरी जीवनात येणाऱ्या आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी साधारण माणसाला आर्थिक गरज भासू लागली. त्यातून नागरी सहकारी बँकांची निर्मिती झाली. आज देशात नागरी सहकारी बँकांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले असून आर्थिक विकासासाठी नागरी बँकांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. नागरी सहकारी बँक ही सहकारी चळवळीतील फार महत्त्वाची शक्ती ठरली असून इतर सहकारी संस्थांपेक्षा या संस्था स्वबळावर उभ्या आहेत. ही त्या सहकारी संस्थांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. 1960 साली महाराष्ट्र सहकारी कायदा अस्तित्वात आला. सहकारी चळवळीची रचना 3 स्तरांवर करण्यात आली. त्यात राज्यस्तरावरील सहकारी संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा सहकारी संस्था व स्थानिक पातळीवर प्राथमिक सहकारी संस्था असे त्रिस्तर ठेवण्यात आले आहेत. राज्यात विपणन क्षेत्रात राज्य पातळीवर संस्था आहे. गृहनिर्माण क्षेत्रातही राज्यस्तरावर सहकारी संस्था आहे. मात्र नागरी सहकारी बँकांच्या क्षेत्रात तसे नाही. राज्य सहकारी बँक ही सर्व बँकांची शिखर बँक करण्यात आल्याने आर्थिक शक्ती राज्य सहकारी बँकेकडे एकत्रित झाली आहे. सहकारी चळवळीत जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांचेच कार्य अर्थ पुरवठ्यासाठी आवश्यक आहे, परंतु नागरी सहकारी बँकांना मात्र प्राथमिक स्तर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांचीही एक शिखर बँक होणे आवश्यक आहे. स्टॉप.